जिनिंग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीचा श्री गणेशा केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान धरणगाव येथील श्रीजी जिनिंग अँड प्रेसिंगने मिळवला. त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील अधिकार पुंडलिक पाटील या शेतकऱ्याला कापसाचा प्रति क्विंटल 7,153 रुपये भाव देऊन कापूस खरेदी केला. तर मागील वर्षी 5,153 रुपयांचा दर कापूस खरेदी प्रारंभावेळी देण्यात आला. श्रीजी जिनिंग मध्ये दिवसभरात 2400 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. जुन्या कापसाला 8,000 रुपये आणि कवडी मालाला 5,100 रुपये एवढा भाव मिळणार आहे. हिंगोली येथील बाजार समितीच्या मोंढ्यात भुसार शेतमालाचे बीट आजपासून 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. या दिवसात शेतकऱ्यांनी भुसार माल विक्रीसाठी आणू नये असे आवाहन बाजार समितीने केले आहे. नवे सोयाबीन काढणीस सुमारे महिनाभराचा अवधी आहे. सध्या जुने तसेच उन्हाळी सोयाबीन विक्रीसाठी येत असून मूग आणि उडीदही येत आहे, परंतु आवक कमी आहे. त्यातच सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे 9 ते 20 सप्टेंबर दरम्यान भुसार शेतमालाचे बीट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. बंद काळात शेतकऱ्यांनी भुसार शेतमाल विक्रीसाठी आणू नये असे बाजार समितीने कळवले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलं असून केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन आणि उडीद ही दोन पिके 90 दिवसांसाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने परळीत आले तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती. तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता. वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामात सरासरी 9,145.94 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, बाजरी आणि मका या तृणधान्य पिकांची पेरणी अपेक्षित आहे. त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र 76,236.71 हेक्टर, बाजरीचे क्षेत्र 280.20 हेक्टर तर मक्याचे क्षेत्र 572.40 हेक्टर आहे. प्रत्यक्षात ज्वारीची पेरणी 138.40 हेक्टर, बाजरीची पेरणी 7.00 हेक्टर तर मक्याची पेरणी 36.00 हेक्टर एवढीच झाली आहे. तृणधान्याच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या तुलनेत केवळ 2.95% क्षेत्रावर या पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचा अधिकाधिक भर अद्यापही सोयाबीन, कपाशी आणि तूर या पिकांवरच आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 5.0 राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये अमृत शहरे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत अशा सर्व ठिकाणी हे अभियान आगामी काळामध्ये राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने 6 सप्टेंबर रोजी या अभियानाचे शासन आदेश काढण्यात आले आहेत. यापूर्वी राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियान 1 ते 4 असे वेगवेगळे अभियान राबविले होते. त्याच दृष्टीने पुढील कालावधीत हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. बुलढाणा तालुक्यातील सर्व गावात डिजिटल क्रॉप सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातून निवड झालेल्या बुलढाणा तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्वेक्षणाच्या माध्यमातून ई पीक पाहणी केली जात आहे. आतापर्यंत 31,849 शेतकऱ्यांनी पिकाची नोंद केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांना पीक नुकसान आणि इतर योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. पेरणी झाल्यानंतर पिकाची नोंद सातबाऱ्यावर ऑनलाईन पद्धतीने होण्यासाठी ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करावी लागते. परंतु बऱ्याचदा शेतात न जाता शेतकरी ई पीक पाहणी करतात किंवा शेतात एका पिकाची लागवड केली असताना दुसऱ्याच पिकाची नोंद करतात. कुपोषणासोबतच संतुलित आहाराबाबत जनजागृतीच्या उद्देशाने देशभरात एकाच वेळी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पोषण मासात यंदा तृणधान्य आणि कमी आकारातील बियांच्या समूहातील धान्य वापरावर भर दिला जातोय. यंदाच्या पोषण मासाची संकल्पना तृणधान्य असून त्यापासून निर्मित पदार्थांचा आहारात समावेश करण्यासाठी जनजागृती सुरू आहे. देशातील कुपोषण कमी करण्यासोबतच समतोल आहाराबाबत माहिती देण्यासाठी शासन स्तरावरून सन 2018 पासून दरवर्षी संपूर्ण सप्टेंबर महिना हा राष्ट्रीय पोषण माह म्हणून साजरा केला जातोय. अकोला जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांवर सातत्याने संकटाची मालिका सुरू आहे. सुरुवातीपासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे, त्यामुळे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात वाढलं. मात्र पिकाला शेंगाच आल्या नाहीत. या पावसामुळे कपाशी पिकाची वाढ झाली आहे. बहुतांश भागात कपाशीचे पीक 1-1.5 फुटापर्यंतच वाढलंय. काही ठिकाणी पीक चांगलं आलंय.
मात्र त्याला बोंडेच नसल्याने शेतकरी संकटात सापडलाय. या पावसाळ्यात पावसाचे दिवस अधिक असल्याने पिकांवर रोगराई वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च केला. ऑगस्ट लुटूनही पाऊस सुरूच असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.